नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या आजीच्या खाऊ या चॅनलमध्ये। आज आपण बेसनाचे लाडू कसे करणार ते पाहणार आहोत। अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे, ती आपण भाजू। गॅस पेटवते, बारीक करते। ही 15-20 मिनिटं डाळ चांगली खमंग भाजून घेतलेली आहे। ती गार झाली की मग त्याचं मी मिक्सरला लावणार। अर्धा किलो चण्याची डाळ आहे, पाव किलो साखर आहे, तूप आहे, वेलची पावडर आहे, बेदाणा आहे, काजू आणि बदाम आहेत। चण्याची डाळ मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता आपली डाळ वाटून झाली। रवाळ पीठ असं छानपैकी झालेलं आहे। आता आपण त्याच भांड्यामध्ये साखर वाटणार आहोत आणि त्याच्यातच मी वेलची घालणार आहे, कारण काय वेलची घातली साखरेबरोबर छान वाटली जाते। साखर पण आता वाटून झाली, ती मी आता काढून घेते। आपण हे कढईत भाजून घेणार आहोत। आता आपण पीठ भाजून घेऊया। आता त्याच्यात तूप घालणार आहे। खमंग असं भाजून झालेलं आहे बेसन। आता ते गार झालं पाहिजे, गार झालं की साखर घालायची। आता हे गार झालेलं आहे, आता मी त्याच्यात साखर घालणार आहे। साखर घातली की ते सगळं एकजीव करून घेणार। साखर तुम्हाला आवडीप्रमाणे घेऊ शकता। आणि आता मी लाडू वळणार आहे, तर त्याच्यात थोडं किसमिस घालते। गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा।